आता दोघं मिळून मस्त आपलं बॉल खेळत आहेत. ही एकदम ऍक्टिव्ह आहे. ऑगस्टपेक्षा 4 दिवसांनीच मोठी आहे, पण सगळं ही ऑगस्टपेक्षा फक्त 4 दिवसांनी मोठी आहे. ऑगस्ट अजून थोडाफार बोलतो, ते सगळं बोलते. या म्हणते ऑगस्ट त्याला खेळायला बोलवते, ऑगस्ट इकडे फक्त बघतोय आहे ना. हा आता त्याला खाली जायची हिंमत होत नाही, कारण की चप्पल घातलेली नाही आणि खाली जरा खडी आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता दुपारचे वाजले साधारणतः 4:30-5 होत आले. ऑगस्ट आणि मी आलोय बाहेर बॉल खेळायला. ऑगस्ट त्याची फ्रेंड तिकडूनच आवाज देतो. ती ऑगस्ट त्याला दीक्षा नाव आहे तिथं. आता हे बघा कसा बॉल फेकतोय. माझ्याकडे बॉल फेकायला नाही जमत याला, आणि पुन्हा कॅच पण जमत नाही अजून या प्रॉपर, नाही का बॉल धरायला. धर धर धर, माती नको खेळू परत. माती खेळायची फार हौस आहे आम्हाला. हां धर धर बॉल धर, माती नको धरू. हां फेक. अरे बापरे, आज थोडंसं लवकरच बाहेर आलो, नाही तर आम्ही दरवेळेस साधारणतः 5:30-6ला येत असतो बाहेर. म्हणजे थोडंसं ऊन पण कमी असतं. पण काल या टायमिंगला आलतो, थोडंसं पावसाचं वातावरण झालं होतं. पण आज खूप ऊन आहे. आणि पलीकडं भाई ग्राउंडवर पोरं खेळत आहे क्रिकेट. हे बघा, हे आमचं ग्राउंड आहे. ॲक्च्युली तिकडं प्लॉटिंग आहे, पण आमच्या कॉलनीतले सगळे लहानाले पोरं तिकडं क्रिकेट खेळायला जातात. आणि आता मी आलोय ऑगस्टला बाहेर घेऊन, कारण की तो घरात फार एडवणी करत होता, काहीच ऐकत नव्हता. गेट पशी जाऊ जाऊ असा कडी वाजवायचा, नाही का, म्हणजे जणू सांगतोय तो की मला बाहेर घेऊन चला. पण आता त्याला काय सांगा बाबा, इथं एवढं ऊन आहे, बाहेर येऊन काही नाही, अशी कडी खेळायची असते फक्त सावली. तसं उन्हातच थोडासा उभा आहे, पण आहे थोडीफार सावली आहे. माशा फेक, खडी फेक, बॉल नको फेकू, खडी फेक. फेक फेक. तिकडं हुशार आहे माझे बॉल. हां धर, हे धर, हे धर ना, हे धर. फेक फेक, इकडे फेक, माझ्याकडे फेक. बरोबर. ॲटलिस्ट त्याने ट्राय तर केला फेकायचा. थोडासा आलता माझ्या साईडला, पण रस्ता जरा खडबडा असल्यामुळे इकडे गेला बॉल. आणि आता बॅट आहे ऑगस्टकडं, छोटी बॅट आहे प्लॅस्टिकची, लहान लेकरांची जी भेटती. पण ते काय म्हणते त्याला, अजून असं बॅट बॉल प्रॉपरली खेळता येत नाही. त्याची छोटी गाडी पण एक, जी की मी तुम्हाला दाखवली आहे कालच्या व्लॉगमध्ये आहे का. पण ती गाडीसुद्धा रस्त्यातून बघू शकता. रस्ता एकदम म्हणजे असा प्लेन रस्ता नाही आहे. रस्ता पण राहिला नाही, नावाचा रस्ता आहे. खडे डांबर उरले बघ, याच्यावरती गाडी नीट चालत पण नाही. आणि आमच्या कॉलनीत एका जणाकडे थोडी चांगली गाडी आहे. तर ऑगस्ट ते गेलं तर तिकडे पायी एकदम त्या कॉर्नरला तिकडे ती गाडी दिसते का समोर, त्या साईडला गेलं तर एकदम. तर तिथं त्या मुलाला ऑगस्ट म्हणतात गाडीहून उतर, म्हणजे हँडल वगैरे धरून. आणि ते पोरगं पण ऑगस्ट त्याला गाडीनं उतरून नव्हतं. ते मजा आली होती का. आणि घरी आलो मग ऑगस्ट त्याने काय गाडी सोडलीच नाही, त्याची कंटिन्यू गाडीवर बसून होता. आणि आता इथे खडी खातोय कायच, मग प्रॉपर कृष्णाचा आळे आहेत आमचं. आणि ऑगस्ट त्याला आता वाटतंय की तो गाडीवाला मुलगा अजून पण तिकडे खेळत असेल, म्हणून माझ्यापासून इतकं पळत 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 चालला आहे ना तिकडं. हे बघा, एकदम फुल स्पीडनी पळत चाललाय एकदम. त्याला वाटतंय मी त्याला कॅचच करू शकत नाही. असं मी जितकं जवळ जाईन तो तितकंच जोरात पळतोय. माऊ, हे माऊ, हे बघा बघा, म्हणलं मी जवळ गेले की जोरात पळतोय. पळू नको पळू नको पळ. परत इकडं आणले बळच, त्याला उचलून इकडं आणले, नाही तर पार तिकडे चालला होता पळत पळत पळत. आणि जे कोणी रस्त्यावरून दिसतंय सायकलीवर जातंय त्यांना बाय बाय करतो. आधी त्यांच्या जवळ जातो, त्यांना आशा लागते की आहे प्लेस आपल्याकडे ते, नंतर त्यांना बाय बाय करतो. आता माझं लक्ष फोनमध्ये आलं, हा परत पळाला बघा तिकडं. कायच करा, माझं आशे नाही चांगला फिटनेस मेंटेन होईल दररोज असं बाहेर आलो तर. असं तर काय माझं पळणं वगैरे किंवा वॉकिंग होत नाही, पण हेच लेकराच्या रिझननी का होय ना असं थोडंसं बाहेर पडणं होतं. एक प्रकारची अशी छोटी एक वॉकिंग होती. ह्याच्यापेक्षा स्पीडनी मला पळावं लागू राहिले याला पकडायला. तर आता आई पण आली आहे बाहेर फिरायला, म्हणजे वॉकिंगला रोज येत असती. आता खुर्ची घेऊन आई तिथं बसली आहे. आणि ऑगस्ट ते परत पळत 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 आता आईला पळवण आता. आणि हा आमचा आरू आहे छोटा डॉन. ह्याच्याकडं एक छोटा आयफोन आहे खेळण्यातला, कारण घरचंच खेळण्याचं दुकान असल्यामुळं काय आयफोनची कमी नाही आता. आणि आता दोघं चांगले मस्ती करून राहिले. आरू लय जोरात पळतो, आम्ही अजून एवढ्या जोरात पळायला शिकलेलं नाही. आता आई देईन लक्ष ऑगस्टकडं. मी आता जातो घरात. कर मग आजी म्हणून पळायला. ऐ ऐ पडशील, कशालाच घाबरत नाही. हा इतकं हसू राहिलं ना, लय हसू राहिला.
आगस्ते पुढं पुढं, दीक्षा मागं मागं. आगस्ते बॉल घेऊन पळू राहिला. ही आगस्तेपेक्षा जोरात पळती, पण तिला काय आगस्तेला पकडता येत नाही. आगस्ते फुल जोरात निघाला आता बॉल घेऊन तिचा. हे का दीक्षा आमच्या मागं. नाव आहे मी आहे. आता दुसऱ्या गल्लीत आला बघा. त्या गल्लीतून इकडं आलो आम्ही. लय हसू राहिलं. इतका हसू की त्याचं नाव त्या काय मागं वळू बघतोय आणि पळतोय. लहान लेकरांचं घरच किती साधं सिंपल असते. आधी आगस्ते पुढं पळत आता, ती मागं आता ती पुढं पळतो येतो तुझ्या मागं. बघ चल ती पळाली ते बघ दीक्षा गेली. हा पळेल ते. काय सिंपल आहे भाई यांचं, म्हणजे काही एकदम दुनियादारी काही हेच नाही एकदम. बघा आता आगस्ते पण खूप दमलाय, म्हणजे जवळजवळ 2 गल्ल्यांच्या चक्रा मारल्यात. पलीकडे पण गेलतो. परत आमची ही जी मेन गल्ली आहे तिथं पण आम्ही चक्रा मारला. अरे खाली उतरायचं तरी पण याला अजून खेळायचंच. आता मी ब्लिंकिटवरून मागवलंय माऊस. बघू शकता तुम्ही, एकदम भारी पॅकेजिंग अशी झालेली आहे त्यांची. माझा आवाज थोडासा तुम्हाला क्लिअर येऊ शकत नाही, कारण की इकडे कूलर चालू आहे. आगस्ते झोपलाय. आणि हे माऊस यासाठी मागवलंय की मला इकडं बेडवरून जास्त जमत नाही वर्क करायला. हे बघा, मी तुम्हाला AI व्हिडिओवर पण काम करतोय. माझं नवीन चॅनल AI व्हिडिओचं, ह्याच्यावर पण मी काम करतोय. आणि आता अनबॉक्सिंग करू आपण माऊसची. अशा प्रकारे हा एक माऊस आहे M171 लॉजिटेकचा. चांगला बॅटरी बॅकअप आणि 3 इयरची वॉरंटी याला. बाकी बॅटरी लाईफ 12 महिन्याची जवळजवळ, जे की खूप छान आहे. म्हणजे एक शॉर्ट टर्म यूजसाठी, आपले मीडियम नाही का, म्हणजे रेग्युलर वापरासाठी. तर आता याचं अनबॉक्सिंग करू आपण. परत तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवतो. याची बॉक्स पॅकेजिंग काही अशा प्रकारची, आणि या प्रकारे एकदम स्मूथ असा, आणि एक हातात एक लाईक नाही का, म्हणजे कम्फर्टेबल आहे असा हातात. आणि हा बहुतेक वायरलेस आहे पूर्णपणे. कनेक्ट इन सेकंड वायफायने हा कनेक्ट होतो. याला USB ची पण जास्त लगेच गरज नाही पडत, कारण इथं ऑन ऑफचं बटन आहे. आणि हा चालतोय सेलवर एक साध्या आपल्या. आता बघतो याला मी वापरून.